उत्कृष्ट पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाऊया. अतिशय उत्कृष्ट असा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. या सामन्याचं चित्र काय असेल? 5 षटकांचा सामना आणि निश्चितच पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व आपल्याला पाहायचं आहे. जाऊया मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत उत्कृष्ट पाटील. थँक्यू सो मच प्रशांत सर. जाऊया मॅचकडे. 5 षटकांचा मॅच असेल. एका बाजूला प्रणय आहे तर दुसऱ्या बाजूला नवी फलंदाज आपण पाहतोय मनीष आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यंग टॅलेंट युथ फाईट आपण बघणार आहोत. दोन्ही फलंदाज नवतरुण जोखात आलेले हे दोन फलंदाज खूप कमी वयात क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी मात्र नाव नक्कीच आपल्या उंचावर नेऊन ठेवले असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचची जी टी शर्ट ज्याने प्रदान केलेली आहे अर्थातच मितेश आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सिंगल असा यष्टीचा परंतु दमदार खेळाडू, कॅलिबर खेळाडू आपण बघू शकाल मितेश याला. खूप चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये झाली होती. या मॅच मध्ये बघूया कुठल्या प्रकारे मात्र गोलंदाजीचं प्रत्याकरण करतोय. कारण समोर असणार आहे प्रणय घरात ब्रँड ऑफ सरावली चा मात्र हा खेळाडू. आग्री प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली गेली होती. यावेळी चला 5 षटकांसाठी 30 मिनिटांचा अवधी दिलाय. घाई करायची आहे, वेळ खूप महत्वाचा आहे तर घाई करत चला. पहिला चेंडू या मॅचचा मितेश. यावेळी पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु मितेश अक्रॉस द ऑफ स्टंप चेंडू हाताळतोय. नक्कीच कुठेतरी डाव्या स्टिच्या खूपच बाहेर चेंडू वाईड यॉर्कर. 4 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत. पहिला चेंडू पडलेला आहे. इथून तुम्हाला 30 मिनिटं दिली जाणार. त्या उद्देशाने तुम्हाला क्रिकेट गेम चालवायचा आहे. प्लीज थोडी घाई करत चला. खूप चांगली स्पर्धा आहे. आयोजकांचे जसे संदेश आहेत तसे आम्ही पोहोचवतोय तर थोडं कोऑपरेट करणं ते खेळाडूंच्या हातात आहे. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईल हा फटका सजवलाय. तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या इथे देखील एक मिळेल. 2 चिन्ह आणि 1 धाव फलकावर. गुड स्टार्ट म्हणायला हरकत नाही दोन्ही संघाच्या माध्यमातून. नो लॉस सध्याची स्थिती आणि 1 धाव फलकावर लागली जाते. 5 षटकांची मॅच आपण बघतोय. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचं एक अतिशय देखणं दिमागदार आयोजन आपण बघू शकाल. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी पुरस्कृत स्वर्गवासी अमोल पाटील याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने रंगते. आजचा पहिला दिवस आहे स्पर्धेचा आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मितेश सज्ज झालाय. यावेळी वेगवान चेंडू, कुठेतरी चेंडू खालच्या दिशेने वरच्या दिशेने उसळी घेत नाहीये. कुठेतरी डाऊन द पिचचा चेंडू जाण्याचा प्रयत्न होता. एकंदरीत जर पाहिलं तर बाईकच्या संख्येत नक्कीच येतील. धावांची किती पाहिली तर स्कोर कार्डला बॅटकट इथे आहे त्यामुळे चेंडू वर दिसला नाही. कारण आपण बघू शकाल एक हलका स्पर्श बॅट आणि बॉल मध्ये झाला. त्यामध्ये मात्र 1 धाव नक्कीच मिळते. 3 चिन्ह आणि 2 धावा फलकावर आतापर्यंत लागले जातात. साई स्पोर्ट्स सरावली विरुद्ध एडवन. यावेळी प्रणय घरात याचा ब्रँडेड स्ट्रोक. बाप्पा मोरया षटकार. यश कुंदंडीज आहे. थँक्यू सो मच डीजे. चला थोडी घाई करायची आहे. खूप चांगला फटका मात्र सजवलाय प्रणय यांच्या बॅट मधून. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूला मात्र भिरकावून दिलाय आणि चेंडू निघून जातो सरळ 6 धाव्यांसाठी. 8 धावा फलकावर. सिंगल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आतापर्यंत आपण पाहू शकाल. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगल्या स्पर्धेमध्ये काय कमालीची बॅटिंग करतोय मिस्टर प्रणय घरात. यावेळी पुन्हा एकदा ऍडजस्ट करून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक असताना परंतु इथे धावचीची संधी होती. कुठेतरी मितेश यांच्या हातातून मात्र चेंडू सुटला जातोय. पुढील होणारी मॅच एका बाजूला सागर 11 भरणेपाडा तर दुसऱ्या बाजूला देवीन स्मृती एडवन. 2 संघनायकांनी तयार राहायचं आहे. लगेचच ही इनिंग ब्रेक होते तिथे लगेच टॉस होईल. 4 षटक संपल्याच्या आधी तुमची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. 1 इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. तत्पूर्वी जाऊया लगेचच्या मॅच कडे. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि धावा पाहिल्या तर 9 धावा. 9 ऑन द स्कोर कार्ड. नो लॉस सध्याची स्थिती. साई स्पोर्ट्स सरावली. एका बाजूला आहे प्रणय तर दुसऱ्या बाजूला मनीष. ही जोडी मात्र मैदानाच्या आत आपण पाहतोय.
यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, षटक मात्र पहिलं संपलं जात आहे. खूप चांगली गोलंदाजी केली जाते ती म्हणजेच गोलंदाज मितेशच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि 9 धाव फलकावर आपण बघत आहोत बाप्पा मोरया चषक विठ्ठलवाडी 2022 एक शानदार आणि नीटनेटकं आयोजन. जाऊया कुंदन जवळ एक संधी कुंदनसाठी. यस डीजे. थँक्यू सो मच. चला तर दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस होतोय. देवेंद्र येथे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात मितेश आणि मात्र 9 धावा खर्च केल्यात. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा सितारा अर्थातच मितेश खूप चांगली गोलंदाजी केली. यावेळी जर पाहिलं तर देवेंद्र येथे गोलंदाजी मार्कवर. मितेश मात्र खूप चांगलं चमकदार कामगिरी करतो आपल्या संघासाठी. यावेळी देवेंद्र मात्र कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतो ह्याच्याकडे नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष आहे. आजच्या दिवसातला सेकंड राऊंडचा मात्र पहिला मॅच 4:06 पहिला चेंडू पडलाय. तुम्हाला 30 मिनिटांचा अवधी आहे. थोडं ऍडजस्ट करायचं, थोडी घाई करत चला. तुम्हाला विनंती असेल थोडी घाई करायची आहे. यावेळी प्रणय यांना मात्र नक्कीच बेट केलंय. खूप चांगली गोलंदाजी, कट्टर गोलंदाजी मात्र आपल्याला बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी बाहेरच्या दिशेने उसळी घेतोय असं म्हणायला हरकत नाही. खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र केली जात आहे. 7 चेंडूंचा एकंदरीत खेळ पूर्णपणे फेकून झालाय आणि 9 धाव फलकावर लागल्या जात आहेत. एका बाजूला आहे प्रणय तर दुसऱ्या बाजूला मनीष. हे 2 फलंदाज नक्कीच जर 5 षटकांची बॅटिंग करतात तर तुम्हाला जवळजवळ 70च्या घरात पोहोचवतील, नो डाऊट. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने आणि तिथे मात्र प्रणय घरात. याचा खेळ समाप्तीवर आहे. विकेटचं पतन. यस डीजे कुंदन. डीजे प्रवीण किंग. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण दाखल झालाय. पाहूया डाऊन 1 साठी मात्र इथे रोल निभावण्यासाठी आपण पाहतोय इंडिया संघासाठी विराट कोहली खूप चांगली कामगिरी करतोय. यावेळी साई स्पोर्ट्स सरावली संघासाठी फलंदाज करण इंट्रोड्यूस झालाय. इथून चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला इथून टार्गेट खूप चांगलं सेट करणं तेही तेवढंच गरजेचं आहे. पाहूया किती धावांपर्यंत मात्र मजल मारली जाते. धावांची किती पहिली तर 9 धावा. यावेळेस मात्र सॉफ्टवेअरने खेळून करतो. पहिल्या चेंडूचा आस्वाद घेत असताना बॉलला पूर्णपणे चेक करून घेतलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण मितेश यांच्या माध्यमातून होईल. तत्पूर्वी धाव संख्या 1. धावांची किती पहिली स्कोर काढला तर 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. 10 ऑन द बोर्ड. 1 लॉस ऑफ विकेट. साई स्पोर्ट्स सरावली संघ आपण बघू शकाल. एका बाजूला आता फलंदाज मनीष तर दुसऱ्या बाजूला करण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रंग भरताना बघायला मिळतात ह्या पहिल्या फेरीसाठी. आणि गोलंदाजी मार्कवर देवेंद्र. यावेळी पुन्हा एकदा चेंडू मात्र अंगावर जाऊन आदळतोय. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. पंचांचे लेग बाईटचे संकेत येत आहेत. धावांची किती पहिली स्कोर काढला तर 11 धावा. 1-1-11 आणि एक गडी बाद. म्हणजेच सध्याचा स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिला असेल तर 1-1-1 असं मात्र आपल्याला बघायला मिळतंय. 11 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 चालू असताना चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. यावेळी साखळी टप्प्याचा चेंडू. हा ट्रॅकर चेंडू होता. त्याला म्हटलं लॉफ्ट केलाय. कैलासवासी अमोल पाटील स्टँडच्या उजवी बाजूला चेंडूला फेकून दिलाय. चेंडू येतो 6 धावांसाठी. गोरीपूर ही मांडवा खाली, गोरीपूर ही मांडवा खाली. थँक्यू सो मच. नक्कीच खूप चांगली फटकेबाजी. इथे मात्र प्रणय जरी गेले असेल तरी सुद्धा मी करीन आत्मविश्वास. नक्कीच खूप चांगल्या रीतीने मात्र हा फटका दाखवलाय. जर बघायला गेलं टॉपचा स्टँड कुठला असेल तर चॉप गँग स्टँड आपण बघू शकाल. वरच्या दिशेने उंच शिखरावर मात्र ज्यांनी आपली जागा प्रस्थापित केलंय
खूप चांगल्या रीतीने मात्र ह्या स्पर्धेचं सुशोभीकरण, चांगले स्टँड्स मात्र इथे अवेलेबल झालेत. तर मैदानाचा जर विचार केला खूप चांगलं मैदान, निसर्गाच्या सानिध्यात, चहूबाजूला मात्र हिरवळ आणि त्यामध्ये वसलेले हे मात्र हे मैदान, विठ्ठलवाडीचं मैदान. नक्कीच खूप चांगल्या रीतीने ही स्पर्धा सजवली जात आहे. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. टीम मीटिंग्स कमी घ्या विनंती असेल, आपल्याकडे वेळेचा अवधी खूप कमी आहे. 4:06 पहिला चेंडू पडलाय, आता 4:15 वाजलेले आहेत. थोडी घाई करायची आहे प्लीज. तुम्हाला 35 ला मात्र इनिंग ब्रेक करायची आहे. 4:35 झाले की इनिंग ब्रेक झालीच पाहिजेत. इथून तुम्हाला षटकं टाकायचे ती म्हणजेच 3. थोडी घाई करत चला. एडवान्स संघ तुम्हाला देखील विनंती आहे, फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा विनंती असेल, प्रत्येक चेंडू मागे मीट नको. एकंदरीत स्कोर कार्ड जर पाहिला तर आपण बघू शकाल 17 धावा एबीडी विलियर्स यांची मात्र इथे आठवण करून दिली जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघासाठी येत्या आगामी IPL मध्ये तुम्हाला बॅटिंग कोच म्हणून एबीडी विलियर्स यांना तुम्ही बघू शकाल. तर एबी बेबी अर्थातच डेव्हाल्ड रेवाइस मुंबई इंडियन्स संघाकडून यंदा तुम्हाला बघायला मिळतील. नक्कीच येणारी आगामी स्पर्धा एप्रिल-मार्च मध्ये तुम्ही IPLचा रंगतदार सोहळा दरवर्षी पाहतोय, यंदा सुद्धा आपण बघणार आहोत. 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. षटक क्रमांक 3च्या प्रगतीपथास सुरुवात होते. प्लीज मितेश जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला विनंती आहे. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण बदलताना पाहायला मिळायला नको, प्लीज विनंती असेल, थोडी घाई करत चला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक आहे त्याला विनंती आहे की जिथे क्षेत्ररक्षण करताना थोडा विचार करा, लक्ष असू द्या. यावेळी चेंडू बराच काळ हवेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर सक्सेसफुल, पॉवरफुल, फुल फटका येतोय 6 धाव्यांसाठी. यस डीजे कुंदन. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवारा आज झिंगला. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवारा आज झिंगला. थँक्यू सो मच. यावेळी मनीषच्या बॅट मधून अतिशय देखणा फटका. नक्कीच आकुटप्याच्या चेंडूवर पूर्णपणे वॉच करूनच आहेत. तयार फलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, तिथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते. तेवढीच चांगली फेकी असताना धावांची गती पहिली स्कोर काढला तर आपण बघू शकाल 24 धावा. 24 षटक क्रमांक 3 चालू आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. तर 24 धावा धाव फलकावर आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदेश. यावेळी पुन्हा एकदा चॉप गँग च्या स्वागतासाठी चेंडू येता राहतोय आणि तिथे मात्र खूप चांगलं गुड जज अँड गुड कॅच विकेटचं पतन येत आहे. गडी क्रमांक 2 तंबूच्या आचरेला परततोय. यस डीजे. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवारा आज झिंगला. माझ्या नावानं बांधलाय बंगला, पुरा कोलीवारा आज झिंगला. चला प्लीज थोडी घाई करायची आहे. फलंदाजांना विनंती असेल थोडी घाई करत चला. या पुढील होणारी मॅच सागर 11 भरणेपाडा विरुद्ध देवेन स्मृती एडवण. 4 षटक संपल्यानंतर लगेचच यायचं आहे तुमची प्लेइंग 11ची लिस्ट देण्यासाठी आणि तदनंतर इनिंग ब्रेक होत आहे. तसं लगेचच आपण टॉस कडे जाणार आहोत कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. सूर्यास्ताला चाललेला आहे, त्या कारणाने आपल्याला थोडीशी घाई करणं खूप गरजेचं आहे. धावांची गती पहिली स्कोर काढला तर 24 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत फेकून झालाय. नवीन फलंदाज जगदीश हा मात्र स्ट्राईक एंडला. इथे मात्र आपण पाहू शकाल जगदीश साठी कुठल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते गोलंदाज संदेश यांच्या माध्यमातून. यावेळी पहिल्या चेंडूचा आस्वाद घेत असताना चेंडूला मात्र फेकून दिलाय ऑन साइडला. पॉवरफुल प्रहार, षटकार. यस डीजे. डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू सो मच. 30 धावा धाव फलकावर. भावेश पवार गोरसई भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघातून मात्र खूप मोठं नाव आपल्या टेनिस क्रिकेट विश्वचषकात मिळालं आणि यावेळेस पुन्हा एकदा अनुरागच्या स्वागतासाठी चेंडू मात्र येतोय सरळ सीमारेषा पार. 6 धावा. यस डीजे.
थँक्यू. यावेळेस मात्र नवीन फलंदाज जगदीश डगआउट मधून मात्र सेट होऊन आलाय. त्याला पूर्णपणे खेळपट्टीवर फुटबॉल बघायला मिळतोय. जसा येतो तसा मात्र लॉफ्ट 6 धाव्यांसाठी. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू देखील षटकारासाठी जाईल का? आणि इथे मात्र नक्कीच पंचांचे सिग्नल येतात की हा चेंडू आहे चौकार. चॉप गँग यांच्याकडून सुद्धा एन्जॉय केलं जात आहे. प्रत्येक चौकारा षटकारामागे सेलिब्रेशन मात्र त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं आहे. धावांची गती पहिली स्कोर काढला तर 40 ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. मागच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर चौथ्या चेंडूवर षटकार, 5व्या चेंडूवर षटकार, तदनंतर 6व्या चेंडूवर देखील चौकार आणलाय. एक महागडे षटक म्हणायला हरकत नाही. 3 षटकांचा खेळ समाप्तीवर आहे. संदेश कुठेतरी घातक गोलंदाजी करतोय असताना 40 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित चेंडू असतील ते म्हणजे आता 12 चेंडूंमागे मात्र बघूया किती धावा जमवल्या जातील. जावेद सरांचा मात्र ट्रम्प कार्ड अर्थातच मितेश आपण बघू शकाल इंट्रोड्यूस झाल्या गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता. तसेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर भाई ग्रुप स्टँड हा देखील तिथे सज्ज आहे. पूर्णपणे सकाळच्या सत्रापासून त्यांनी देखील त्यांची उपस्थिती खूप चांगल्या रीतीने क्रिकेट एन्जॉय करतायत. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी चषक 2022 चा हा शानदार सोहळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला. यावेळी मात्र खूप चांगला चेंडू, गुड लाईन स्पॉटला मात्र चेंडू हाताळला. खराब फेकी आणि यावेळी फेकी खराब आहे परंतु कुठेतरी फलंदाज थोडा फंबल झाला. त्या कारणाने एकच धाव मिळेल. 41 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. विठ्ठलवाडी म्हटलं की नक्कीच क्रिकेटची पंढरी. ह्याच विठ्ठलवाडीमधून आपल्याला मनोज पाटील सारखा एक दिग्गज खेळाडू मिळाला. कौशल असेल, नक्कीच मोठी नावं ह्याच गावातून आपल्याला टेनिस क्रिकेट पटलावर बघायला मिळतात. मनोज पाटीलचा विचार केला तर अँबॅसिडर खेळाडू, विश स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर अर्थातच मनोज पाटील मन्या आपण पाहतोय. उद्याच्या दिवसात मात्र त्यांची देखील मॅच आपण बघू शकाल. तर पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. धावांची गती पाहिली तर नक्कीच 41 धावा धावफलकावर आहेत. हा चेंडू मात्र वेल लेफ्ट केलाय. पंचांचे मात्र 2 हात बाजूला. अजित मात्रे सर वाईड आहे. 42 धावा 42. इंग्लंडचे मात्र कोच, हेड कोच अर्थातच ब्रँडन मॅकलम. न्यूझीलंडचा मात्र घातक फलंदाज, त्यांचा इथे जर्सी क्रमांक साकार केला जातोय. 42 धावा धावफलकावर लागल्या जातात. 42 ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मितेश गोलंदाजी मार्कवर. एक चेंडू फेकून झालाय. दुसऱ्याचा मात्र इथे सुरुवात करतोय आणि या दुसरा चेंडू देखील खूप चांगला आहे. दीपेश म्हात्रे आणि रोहित म्हात्रे नक्कीच आपण पाहतोय जे विठ्ठलवाडी संघाकडून आपल्याला ह्याच विठ्ठलवाडी मधून मिळालेले आहेत. खूप मोठी नावं आहेत विठ्ठलवाडी संघामधून. उद्याच्या दिवसात नक्कीच त्यांना आपण बघणार आहोत. चेंडूंचा जर विचार केला तर नक्कीच 2 चेंडू फेकून झालेत. मितेश खूप चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी मितेशवर हल्ला करणं कुठेतरी फलंदाजांना शक्य नाही, कारण हाच फलंदाज जगदीश याने मात्र मागचे जे 3 चेंडू होते त्यावर कडक प्रहार केले होते. 2 षटकार 1 चौकार. का म्हणून मी संघाचा उत्कृष्ट गोलंदाज आहे, का म्हणून मी संघामध्ये 2 षटकार हाताळतो, त्याचं उत्तम पृथ्थकरण अर्थातच मितेश. खूप चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी करतोय, कारण जगदीश सारख्या एक हार्ड हिटर फलंदाजाला आतापर्यंत बांधून ठेवण्याचं काम त्याने केलंय. परंतु येणाऱ्या काळात जगदीश हे त्याचे धुरंधर रूप दाखवण्यात मागे पडणार नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येक चेंडू मागे क्रिकेटचं समीकरण काहीतरी वेगळं असतं असं म्हटलं जातं. आणि यावेळेस पाहूया पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 4 घेऊन सज्ज झालाय मितेश. यावेळी सुद्धा वेलेप. चेंडू मात्र असेल नक्कीच वाईड. यस इट इज वाईड. अजित मात्रे सर मात्र नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे वळतात. एकंदरीत स्कोर कार्डचा जर विचार केला तर 43 धावा. षटक क्रमांक चालू आहे 4 आणि चेंडू मात्र आतापर्यंत फेकून झाले 3. येणारे 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत. टोटल जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ पूर्णपणे रिक्त आहे. 9 चेंडूंमागे मात्र किती धावा जमवल्या जातील. साई स्पोर्ट्स सरावली संघ. यावेळेस मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक चेंडू मागे क्रिकेट हे वळण घेत असतं आणि यावेळेस मात्र मितेश कुठेतरी पुढे होता, परंतु वेळ घेऊन फटका चांगला टायमिंगने सजवलाय. चेंडू मात्र मिड विकेट पलीकडे जातोय. 6 धावा. थँक्यू सो मच. सागर 11 भरणेपाडा विरुद्ध देवेन स्मृती एडवन. मी 2 कर्णधारांना विनंती करतोय प्लीज टॉस साठी यायचं आहे, तयार राहायचं आहे, कारण उर्वरित आता इथून 8 चेंडू आहेत, त्यानंतर आपल्याला लगेच टॉस करून घ्यायचा आहे. यावेळेस चांगला कमबॅक. 1-13 तो 1 मेरा असं मात्र नक्कीच मितेश दाखवतोय. मागच्या चेंडूवर कुठेतरी आपण जगदीश यांचा मात्र खूप चांगला फटका बघितला होता, परंतु या वेळेला
मितेश यांनी मात्र अतिशय दर्शनीय चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी बाहेरच्या दिशेने होतोय. आउट स्विंगचा मारा मात्र आपल्याला बघायला मिळाला. अतिशय सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकातला. पुढील होणारी मॅच तयार राहायचे 2 कर्णधार. यावेळी पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी, परंतु पंचांनी इथे हा चेंडू वाईड आहे. पंचांची आर्ग्यू करू नका. खूप चांगले पंच मात्र आपल्या स्पर्धेला सकाळपासून ह्या रणरणत्या उन्हात खूप चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. नक्कीच धावांची गती पाहिली, स्कोर काढला तर 50 धावा 50 अप साई स्पोर्ट्स सरावली संघाची. नक्कीच 2 गडी बाद झालेत, परंतु 50 धावा आतापर्यंत जमवल्या जातात. एक चांगली गुड फाईट, क्वालिटी फाईट आपल्याला बघायला मिळेल नो डाऊट, कारण एडवन संघ देखील तेवढाच मातब्बर आहे. खूप चांगली फटकेबाजी मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी केली होती. यावेळेस पाहूया 50 धावा आतापर्यंत लगावल्या जातात. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टार्गेट कितीचा असेल याच्याकडे मात्र आमच्या मायबाप प्रेक्षक वर्ग आणि श्रोत्यांचं लक्ष आहे. 50 धावा धाव फलकावर मितेश गोलंदाजी मार्कवर असताना आपण बघतोय. यावेळी मितेशवर पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय. चेंडू मात्र निघून जातोय चॉप गँगच्या अभिवादनासाठी. चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. एडवन संघाचा कॅप्टन आपण प्लीज इथे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर सागर भरणेपाडा संघाचा कॅप्टन आपण पण या. मॅच दरम्यान आता एक षटक समाप्त झालं, तत्पूर्वी आपण इथे टॉस करणार आहोत. दीपेश आमच्या बरोबर आहेत. कॅप्टन दोन्ही बाजूला आपण पाहू शकता. भरणेपाडा संघाचा कॅप्टन देखील यावेळेला दाखल झालेला आहे. त्याचबरोबर एडवन संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. आणि बाप्पा मोर्याचा आधारस्तंभ अर्थात दीपेश यावेळेला टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता. छाप अर्थात केळबा संघानं यावेळेला टॉस जिंकलेला आहे. दीपेश थँक्यू व्हेरी मच. काय निर्णय घेणार? फील्ड फर्स्ट. जास्त प्रश्न असणार नाहीत, कारण आपल्याला अजून 2 मॅच या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्यामुळे टॉस बॉक्समधून निर्णय असा येतो. केळबा संघाने टॉस घेतला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केळबा बंद टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री. उत्कर्ष. थँक्यू सर. यावेळी मात्र खूप चांगला फटका. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे चषक, त्यावर मात्र पूर्णपणे हिट आहे. त्याच ट्रॉफीकडे मात्र लक्ष असेल की काय फलंदाजाचं, तर नक्कीच आज खूप चांगला फटका सजवलाय. चेंडू मात्र आमच्या मुख्य व्यासपीठाला अभिवादन करत 6 धावांसाठी मात्र येतोय. चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट केले 56. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कार्पेट लगत येतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत होत आहे. 57 धावा धावफलकावर 63 माफ करा 63 धावा धावफलकावर लागल्या जातात, कारण मागच्या चेंडूवर सुद्धा 6 धावा आल्या होत्या. 63 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर नक्कीच स्लॉक षटक, निर्णायक षटक या पहिल्या फेरीतल्या गोलंदाजी मार्कवर आहे, तो म्हणजेच भावेश. एका बाजूला एडवण तर दुसऱ्या बाजूला सरावली. सफाळे गट आपण पाहतोय. आजच्या हा स्पर्धेचा पहिला दिवस. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी आयोजित बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा शानदार सोहळा. क्रिकेटची अद्भुत ही मेजवानी आपण पाहतोय. 5 दिवसांचा रणसंग्राम आणि या 5 दिवसात नक्कीच तारे सितारे इथे तुम्हाला बघायला मिळतील नो डाऊट. उद्याच्या दिवसात देखील सफाळे गट आहे. आणि यावेळी हाय अँड हँडसम चेंडू मात्र निघून जाईल. पुन्हा एकदा चॉप गँग च्या अभिवादनासाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. यावेळी स्कोर कार्ड पुन्हा एकदा मात्र तोच प्रयत्न, परंतु इथे मात्र फिरकी गोलंदाजी, कटर गोलंदाजी मात्र केली जाते. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. विरल नायर सर मात्र गोलंदाजाला सांगतात की नक्कीच 2 चेंडूंचा उर्वरित खेळ अजून देखील बाकी आहे. पहिली फेरी मात्र आपण पाहतोय, पहिली इनिंग मात्र आपण पाहतोय या मॅचची. एका बाजूला साई स्पोर्ट्स सरावली तर दुसऱ्या बाजूला एडवण. काटेकी टक्कर. पुन्हा एकदा मात्र कटर गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी करतोय. सकाळच्या सत्रात आपण आशूला देखील पाहिलं होतं केळवे संघाकडून. यावेळी त्याच प्रकारची गोलंदाजी भावेश करतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते. एका षटकारानंतर मात्र चांगला कमबॅक. आता जर पाहायला गेलं एका चेंडू मागे 6 धावा जमवल्या होत्या, तदनंतर आता 2 चेंडू डॉट म्हणजे 3 चेंडू मागे 6 धावा. हे कॅल्क्युलेशन मात्र नक्कीच आपल्याला करावं लागतं. यावेळी पुन्हा एकदा
एका षटकारानंतर इथे कुठेतरी 3 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर षटक मात्र इथे समाप्तीवर आहे. 5 षटकांचा खेळ झालाय आणि 69 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा एडवण संघाला. काय होतील दुसऱ्या फेरीतल्या घडामोडी हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया राज्यस्तरीय पुरस्कार विनर सर अर्थातच प्रशांत दौडे सर आपल्यासोबत जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू. उत्कर्ष मैदानामध्ये लगेचच मैदानातील खेळाडू मैदानाच्या बाहेर येतील आणि आता विनंती करेन साई स्पोर्ट सरावली संघाच्या सर्व खेळाडूंना चला मैदानामध्ये सुरू असलेला सामना रॉन 11 एडवन संघाचं कौतुक आहे. त्यांनी बरोबर 25 मिनिटांमध्ये ही इनिंग समाप्त केलेली आहे. बरोबर वेळेमध्ये ही 5 षटकं पूर्ण झाले त्याबद्दल धन्यवाद. आता जिंकण्यासाठी इथे आवश्यकता असेल 70 धावांची. साई स्पोर्ट्स सरावली आणि रॉन 11 एडवन संघाला 70 धावांची आवश्यकता आहे. अत्यंत सुंदर असा क्रिकेटचा खेळ. बाप्पा मोरया चषक 2022 मध्ये मैदानामध्ये पंचाचं काम करत असताना अजित म्हात्रे त्याचबरोबर विरळ नायर. पहिली इनिंग 25 मिनिटांमध्ये संपले. तुम्हाला 30 मिनिटाची वेळ दिलेली आहे. 3 मॅच अजून शिल्लक आहेत. यानंतर होणारा सामना सागर 11 भरणेपाडा आणि देवेंस्पती एडवन या 2 संघादरम्यान. तर केवळ संघानं टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी विनंती करेन महेंद्र मैदानामध्ये आहेत त्यामुळे जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये परंतु बॅटर चला मैदानामध्ये कारण आता बरोबर यापूर्वीची इनिंग 4:06 सुरू झाली आणि 4:30 एक इनिंग समाप्त झाले. आता 4:31 या ठिकाणी झालेली आहेत त्यामुळे बरोबर 4:33 इनिंग सुरू होणं फार गरजेचं असेल. चला बॅटर मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे सरावली संघ. एक ब्रेक घेऊया. मधुर संगीत ऐकूया. कुंदनला यावेळेला संधी देऊया आणि परत येऊया. पाहूया मॅच मध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. थँक्यू डीजे. आपण पाहतोय बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम मैदानामध्ये. चला बॅटर साई स्पोर्ट्स सरावली आणि रॉन 11 एडवनच्या दरम्यान अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठित लढत. त्यानंतर देवेंस्पती एडवन आणि सागर 11 भरणेपाडा. आणखीन एक महत्वाचा मॅच सूर्यास्ताला जायला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळचं सत्र 4:32 झालेत. 4:33 आपले बॅटर मैदानामध्ये येणं फार गरजेचं आहे. 4:34 पहिला चेंडू या ठिकाणी पडला तर निश्चितच उर्वरित 25 मिनिटांमध्ये उर्वरित 30 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग समाप्त करता येईल. आयुष्य छोटं होतं पण तुम्ही खूप काही सोडून गेलात. कोपऱ्यात एकटा रडणारा जेव्हा तुमची आठवण येईल आम्ही कधीही कल्पना सुद्धा केली नाही. अविश्वसनीय निरोप आमच्या हृदयाला स्पर्शून जाईल. तुमच्या दिव्य आत्म्याला शांती लाभो. अमोल आपल्याला निश्चितच चिरशांती लाभो. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेसिडेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 आणि हे पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये सुरुवात काही धमाकेदार झाली होती. एक रोमहर्षक सामना आपण अनुभवला. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने प्रत्येक वेळेला निश्चितच धावांची लेलूट केली. 97 धावापर्यंत 5 षटकात धावा झाल्या. याचा अर्थ ही विकेट खूप चांगली आहे. अत्यंत सुंदर असा प्रकारचा खेळ आपण या मैदानामध्ये पाहिलेला आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. जगदीशच्या हातात चेंडू सोपवलाय. डावकर फलंदाज स्ट्रायकर येणला असेल बॅटिंग करण्याकरता. भावेश आणि द्वितीय पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग केले आणि निश्चितच प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. क्षेत्ररक्षण एक स्लीप एक गली एक पॉइंट एक कबर. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आहे. मिड विकेट डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेग. पहिल्या चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का. फलंदाज यावेळेला भावेश बाद होतोय. भाव खाऊन जातोय मात्र गोलंदाज जगदीश जग्गू पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. पहिल्या षटकातला पहिला चेंडू निश्चितच एक मोठा मोहरा गारद केलाय जगदीशनं. भावेश स्वस्तात बाद झालाय, तो आपलं खातं खोलू शकले नाही. नंबर 3 वरती जितू. आता या संघाचं वैशिष्ट्य रुआन 11 एडमंड आणि साई स्पोर्ट्स सरावली असा सामना सुरू आहे. यावेळेला जर एडमंड संघाचा विचार केला तर 6 क्रमांकापर्यंत असे बॅट्समॅन आहेत जे पहिल्या चेंडूवरती मोठे फटके खेळू शकतात. परंतु 70 धावांचा पाठलाग करत असताना भागीदारी करायची आहे हे विसरून चालणार नाहीये. आणि भागीदारी करण्याकरता षटकार चौकारांबरोबर एकेरी दुहेरी धावा देखील घ्याव्या लागतील. लाईफ लाईनला विसरला तर मात्र सामन्यामध्ये अडचणी मारतील. कारण प्रत्येक चकाकणारी गोष्ट जी आहे ती सोनं नसते आणि प्रत्येक चेंडू हा तुम्हाला चौकार षटकारासाठी येणार नाहीये. सुंदर कामगिरी पहिल्या चेंडूवरती जगदीशकडून. नवीन फलंदाज मैदानावरती जितू आलाय. 1 गडी बाद 0 अशी स्थिती. चांगला चेंडू बॅकपडे जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळलाय. फटका देखील चांगला होता. 1 धाव मिळेल. एकाही धावेने धावसंख्या होती ती 1 गडी बाद 1. दोन्ही मातबर संघात यात काही शंका नाही. साई स्पोर्ट सरावली आणि रुआन 11 एडमन. आज आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये अमोलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्टँडचा विचार केला तर भाई ग्रुप स्टँडमध्ये देखील प्रेक्षक आहेत. अमोल पटेल स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. 11 स्टँडमध्ये प्रेक्षक आहेत. बॅकफुट जाऊन पूल करण्याचा प्रयत्न झाला. तितकंचा चांगला टायमिंग नाही. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय चेंडूवरती झपकन होते. अतिशय वेगाने आलाय. 1च धाव मिळणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या होते ती 2. अधूनमधून खराब चेंडू देखील येणार आहेत. त्यावरती देखील मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. 5 षटकांचा जेव्हा सामना असतो तो 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत. आणि हा एक छोटासा पडाव आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही या 2 षटकात 12 चेंडूमध्ये किती धावा कुठताय ते देखील पाहणं फार गरजेचं असेल. यावेळेला चेंडू उडवला आकाशामध्ये. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट मध्ये चेंडू जाईल का लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. काय जबरदस्त फटका सजवलाय. थँक्यू डीजे. अप्रतिम फटका होता. लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू तडकावला गेला. इथे जिथे आम्ही समालोचन कक्षात बरोबर आमच्या डोळ्यावरती आता सूर्य आहे म्हणजे सूर्याचा प्रकाश. यावेळेला बॅकफुट जाऊन गॅप मध्ये चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाहीये. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आतापर्यंत स्थिती आहे 8 डबा 1 गडी बाद 8. जितूच्या बॅटमधनं 1 षटकार 7 या धावसंख्येवरती घेतो. जितेशने खेळलाय 1 चेंडू 1 धावेवरती घेतोय. भावेश मात्र स्वस्तात बाद झाला. आज आपला भोपळा पडू शकलेला नाहीये. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 सकाळच्या सत्रामध्ये थाटात उद्घाटन या स्पर्धेचं आपण पाहिलेलं आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू पासून फारच दूर होता. सुरेख कामगिरी मैदानामध्ये जगदीश कडून या ओव्हरमध्ये निश्चितच पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलं होतं. त्यानंतर 5वा आणि 6वा चेंडू त्याने डॉट टाकलाय. मैदानामध्ये जास्त टीम मिटिंग करू नका. धावफलकावरती एकूण डाबा आहेत 8. कुंदन यावेळेला धाव पुन्हा एकदा आमच्या बरोबर येईल. धावफलकर एकूण डाबा 8. 70 धावांचा आवाज. शुक्रिया डीजे. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल जीतने के लिए 70 रनों की जरूरत है. पहले ओवर में 8 रन आए हैं. 5 ओवर का मैच है और इस स्थिति पर मैंने देखा कि रन बिल्कुल बनते हैं. इसके बाद में मुकाबला सागर 11 भरने पड़ा बनाम देवेंद्र एडमन. ये क्रूशियल मुकाबला है. जितू बिल्कुल इस वक्त 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. एक तरफ भावेश ने अपना खाता नहीं खोला. जितेश ने 1 रन बनाया है और आपके सामने रनों का अंबार है. आतिश गेंदबाजी करने के लिए आए हैं प्रमुख गेंदबाज के तौर पर. फील्डिंग के जमाउट डे के स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. पावर प्ले का यह दूसरा ओवर और 4:39 का समय हो गया. तो आने वाला एक पल बिल्कुल इवेंट के बराबर हो जाएगा. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. जितेश 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. तो दोस्तों कल कौन सी टीमें खेलने वाली है? पहला मैच खारडी की टीम तैयार है. खारडी की टीम वर्सेस माकुलसार. दूसरा मुकाबला कोरे बनाम अमोल 11 बाप्पा मोरिया. तीसरा मैच मंगलमूर्ति बिरातन बनाम चटाळे. चौथा मुकाबला जय हनुमान माइकोब बनाम अनि 11 किड़मा. और उसके बाद में जय महाराष्ट्र चिकलपड़ा बनाम मथाने. तो ये 5 बहुत महत्वपूर्ण मुकाबले कल आप देखेंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आतिश तैयार है. पकाने के बाद उछालता हुक किया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई गेंद और 1 बाउंस ओवर द 4 रन्स. मैग्निफिसेंट स्ट्रोक. 4 रन मिलेंगे.
शुक्रिया डीजे। फिलहाल आशुतोष शिबारे बॉल, मैच बॉल वापस आ रहा है। तो ये अच्छा स्ट्रोक था, टप्पा खाने के बाद उछाल पटकी भी गेंद थी, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे और बढ़िया तरह से गेंद को हुक करते हुए तो बिल्कुल वन बाउंस का इशारा किया गया। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोरिंग पर तैयार आतिश। ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर ने जरूर किया है। मिस्टर एस्ट्रा से स्कोरबोर्ड आगे बढ़ता, रन संख्या कुल मिलाकर 13 रन 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग टारगेट ऑफ 70 रन। दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर, साई स्पोर्ट्स सरावली और रॉन 11-8 ऑन साइड पर खेलना चाहते थे, काफी ऑफ स्टंप के बाहर छेड़छाड़ी करने की कोशिश और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ, रन की कोई गुंजाइश नहीं है। ओवर बिल्कुल यहाँ दूसरा प्रगति पर आतिश गेंदबाजी कर रहे हैं। एक छक्का आने के बाद ऑफ स्टंप के बाहर डालना चाहते हैं। फिलहाल अगर देखें तो काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं, दिशाहीन गेंदबाजी गेंदबाज आतिश द्वारा। स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार भी तारामंडल में उड़ाना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है। लेन बहुत ही बढ़िया गेंदबाज द्वारा और गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, कोई अवसर नहीं है बल्लेबाज के लिए रन बनाने के लिए और बढ़िया गेंदबाजी, कोई आजादी नहीं दे रहे हैं इस वक्त आतिश। चौका, वाइट बॉल, बिंदी गेंद, रन संख्या फिलहाल 14 रन 14 पर मान। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार कहां खेलना चाहते थे, कहां गेंद चली गई है। बीस टाइम स्ट्रोक खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ, गेंद लोग एक बार फिर चली गई बॉडी लाइन के बाहर, बॉलर के सर के ऊपर से 6 रन मिलेंगे। छक्का आता हुआ एक बार फिर मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड। शुक्रिया डीजे। रन संख्या कुल मिलाकर 20 रन, 20 ऑन द बोर्ड। ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर प्रगति पर है। इस ओवर की अभी भी 3 गेंदें आना बाकी, तो दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, जितेश और जीतू। जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत के गुण चाहिए। बहुत बढ़िया तरीके से खड़े खड़े गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए क्या खूबसूरत छक्का है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए शानदार बल्लेबाजी। लोक म्हणतात काय तांबड, लोक म्हणतात काय तांबड, नवाडीतल्या तांबोट्यावरच तांबोड तांबड, वाडीतल्या तांबोट्यावरच। फिलहाल अगर देखें तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है। पुल और हुक अच्छा करते हुए बल्लेबाज मैदान के अंदर। जितेश के बल्ले से शानदार छक्के, 2 छक्के आए हैं। इससे पहले मिसटर्म स्ट्रोक था, लेकिन ये परफेक्ट मिडल ऑफ द बैट बॉल शॉट खेला गया था। रन संख्या फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार भी उड़ाया, ये तीसरा बैक टू बैक ये तीसरा छक्का है। डर और ख्वाब सब तेरी अंदर है, खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल, तू भी एक सिकंदर है। ये शानदार और जबरदस्त छक्का, क्या बात है। Fantastic batting by Jitu and Jitesh. Now scored 32 per 1, chasing a target of 70 run. मैदान के अंदर एक तूफानी पारी खेलते अपनी टीम के लिए। बढ़िया गेंदबाजी, लेकिन एक बार फिर दिशा पर कंट्रोल नहीं है। काफी ऑफ स्टंप के बाहर दबाव बनाते हुए इस वक्त जितेश। 70 रनों की जरूरत है। दूसरा ओवर प्रगति पर है। इस ओवर में 3 बॉल वाइड बॉल, 3 छक्के आए, 1 चौका आया। इवेंटफुल ओवर मैदान के अंदर साबित हो रहा है। 33 रन 1 विकेट के नुकसान पर। साई स्पोर्ट्स सरावली और रॉन 11 के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला। इस बार भी उड़ाया था राममंडल में, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है। वाह वाह क्या बात है। गेंद अमोल स्टैंड के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। ब्यूटीफुल बैटिंग। अभी जाकर देखें तो स्कोर बोर्ड पर पहुंच चुका है 39 पर। दूसरा ओवर प्रगति पर है 39 पर 1। और ओवर की बात का 2 ओवर का खेल, 2 ओवर का खेल बिल्कुल समाप्त हुआ है। 39 बन चुके हैं।
माझी आई देते हाका येडवण बेटावर पडलाय धुका ग आई माझी झुल्या बघेत धुका येडवण बेटावर पडलाय धुका ग आई माझी झुल्या बघेत धुका येडवण गावावर पडलाय धुका ग आई माझी झुल्या बघेत थैंक यू 18 गेंदों का खेल से 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। तो पहले 2 ओवर में क्या जबरदस्त बल्लेबाजी, 39 रन बनाए हैं। बेहतरीन खेल मैदान के अंदर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है। इस ओवर में बिल्कुल 31 मेला लूटा, बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा और अब जाकर क्या सपना टूटने वाला है वो देखना बहुत जरूरी है। शानदार मैच मैदान के अंदर और जबरदस्त बल्लेबाजी जीतेश द्वारा, लगातार 3 छक्के और एक बार फिर जीतू भी कमाल कर रहे हैं मैदान के अंदर। ब्रिलियंट बैटिंग बाय द बोथ बैट्समैन, नाउ स्कोर 39 loss of 1 wicket, chasing a target of 70 run and now remaining 18 deliveries and need 31 run to win this match. That's very good battle going on here between bat and ball. रुक गए गेंदबाज, हमारी सांसें भी एक बार फिर गले में अटकी हुई हैं। अभी भी देखें तो 18 गेंदों का खेल और जीतने के लिए 31 चाहिए। किशोर आए हैं स्ट्राइकर पर, बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए तैयार। जीतू, जीतेश और जीतू मैदान के अंदर, एक विकेट की तलाश में है गेंदबाज। कदम का इस्तेमाल किया, नाइस यूज ऑफ द फीट एंड ब्यूटीफुल टाइमिंग आउट ऑफ द पार्क। व्हाट अ बैटिंग, व्हाट अ बैटिंग बाय द बोथ बैट्समैन। चारी बाजूला दर्याचं पाणी ती घडविली पाशानी, चारी बाजूला दर्याचं पाणी ती घडविली पाशानी, हे बसली येडवण गावीन आई माझी आशा पुरी माऊली। थैंक यू डीजे। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये आया बिल्कुल शानदार सिक्सर, बहुत जबरदस्त सिक्सर। 1 मोर, सब लोग कह रहे हैं वंस मोर, वंस मोर। मैदान के अंदर जबरदस्त बल्लेबाजी जीतू और जीतेश द्वारा, एक विकेट के तलाश में किशोर है। पहली गेंद पर स्वैग से स्वागत हुआ है। कदमों का इस्तेमाल किया, बॉलर के सर के ऊपर से खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। बढ़िया फील्डिंग, 1 रन का इजाफा। अभी भी आपके पास 16 गेंदे हैं और 16 गेंदों में 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मेहनत इतनी खामोशी की करो कि कामयाबी शोर मचाए। अभी बल्लेबाजों ने तो बिल्कुल जोर लगाया है और कमजोर गेंद पर दमदार स्ट्रोक खेलते हुए मैदान के अंदर बल्लेबाज। अब एक विकेट की तलाश में है फिलहाल गेंदबाज। पहली 2 गेंदों पर 7 रन आए हैं। शानदार खेल, अच्छा बैटल, अच्छा टोटल भी बड़ा है और बैटल भी बड़ा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, मिड विकेट की तरफ खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। 1 रन का इजाफा, थोड़ा सा खेल को धीमा किया इस वक्त बल्लेबाजों ने और सामने से अच्छी गेंदबाजी किशोर द्वारा। अभी भी आपके पास 15 गेंदे, 15 गेंदों में जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। एक जबरदस्त मैच मैदान के अंदर चल रहा है, उसमें कोई संदेह नहीं है। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार, जीतेश और जीतू के बीच साझेदारी बन रही है। जीतू ऑन स्ट्राइक, अभी तक जीतू के बल्ले से 2 छक्के आए हैं और एक तरफ जीतेश के बल्ले से 3 छक्के। कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑन क्षेत्र में। इस वक्त अगर देखें तो 4 खाने चित कर दिया किशोर ने लिया विकेट। मैच में पलटवार, एक गाना सुनते और वापस आते हैं। हम गेम रखते मुट्ठी में, हाथ जादूगर जल्दी आनी चाहिए। तो वह फिलहाल अगर देखें तो बहुत ही महत्वपूर्ण मैच मितेश मैदान के अंदर आए। पिछले मैच में जबरदस्त पारी इन्होंने खेली थी, लेकिन मैच में पलटवार। पहले छक्के चौकों की बौछार, गेंद जा रही थी बाउंड्री लाइन के बाहर बार बार हर बार। अब जाकर मिला विकेट, आया पलटवार और किशोर ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। मैच में पलटवार और अब जाकर आपके पास गेंदे शेष कुल मिलाकर 14 और 14 गेंदों में 23 रनों की जरूरत। छक्का आने के बाद वो बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था बल्लेबाज का, उसके बाद में कमबैक किया किशोर ने। 5 ओवर का मैच है, तीसरा ओवर प्रगति पर है। आपके पास 14 गेंदे अभी भी शेष है। मैच में मजा आएगा, ये मुकाबला बहुत इंटरेस्टिंग बनने वाला है और तारीफ करने होगी खास करके किशोर की। अभी 4:50 का समय हो गया है। आकाश में मैं बिल्कुल सफेद बादल देख रहा हूं।
धीरे धीरे सूरज की रोशनी कम हो रही है। स्ट्राइकर इन पर मितेश तैयार है। पिंडी के जमावटे के इस वक्त स्लीप, एक गली की तरफ खिलाड़ी, एक कबर की तरफ खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद। और दैट्स अ वेरी गुड डिलीवरी। ओहो हो दिशा गेंद है, अच्छी तो गेंद थी बिल्कुल, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं था। यहाँ से तो बिल्कुल कम बॉक्स बिल्कुल डीप स्क्वायरली की तरफ है, तो टिप्पा खाने के बाद थोड़ी हरकत कर रही है गेंद। कल के मुकाबले में बहुत सारी चीजें होने वाली है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार उड़ाया तारामंडल में, हवा में गेंद है और हवाई फायर। गेंद एक बार फिर बाउंड्री लाइन की तरफ सफर करती भी चली गई। बाउंड्री लाइन के बाद 6 रन। ब्यूटीफुल शॉट। शुक्रिया डीजे। रन संख्या कुल मिलाकर 54 रन। तो जीतने के लिए अभी भी देखिए तो यहां से और 16 रनों की जरूरत है। किशोर तैयार। फुल टॉस गेंद थी, गैप में खेलते हुए कपर पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। 1 रन मुकम्मल किया। खराब फील्डिंग, फंबल अलाउस द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। 2 रन मुकम्मल करेंगे। मितेश सेंसिबल बल्लेबाजी करे। किशोर थोड़ा सा निराश है। एक अच्छा कमबैक किया था, लेकिन उसके बाद में पिछले 2 गेंदों पर 8 रन बनाए हैं। तो इसका मतलब है कि जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। आपके पास गेंदे शेष कुल मिलाकर 12। यहाँ एक बार फिर फासला थोड़ा सा बना हुआ है। 12 गेंदों में 14। एक बार पार्टी नेटवर्क के माध्यम से अच्छे अपडेट आ रहे हैं। कुंदन जी आइए, गाना सुनाए। गाने के साथ एक बार फिर रोचक, अद्भुत 12 और 14 गेंदों के 12 गेंदे और 14 रनों की जो कहानी है बताने के लिए वापस आएंगे। आइए कुंदन। शुक्रिया डीजे। वक्त हमारे पास बहुत कम है। संतोष अबागरत, इनका आगमन हुआ है। मंच पर आपका स्वागत है। फुल टॉस। एक बार फिर पनिशमेंट। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। शुक्रिया डीजे। एडवन के पास तगड़ी बल्लेबाजी है, वो बताते हुए देखिए एक बार फिर तालियां बज रही है। आवाज पीछे से आना शुरू हो गया है। ये भी आउट साइड पर खेलते हुए खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन पर मौजूद है। मिड विकेट पर खराब फील्डिंग और फंबल अलाउस द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। खराब क्रिकेट मैदान के अंदर सरावली द्वारा ये जो मुकाबला, इस मुकाबले की अगर बात करें तो अब रन संख्या कुल मिलाकर स्कोर की बात करें तो 64। जीतने के लिए केवल 6 रनों की जरूरत है। और संतोष अबागरत, इनकी तरफ से 1000 की मदद इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए। संतोष जी थैंक यू वेरी मच, आपका स्वागत है। अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद। खड़े खड़े गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर की तरफ चली गई। महेंद्र विकेट के पीछे हैं। इस टीम को मैंने बहुत बार देखा। सरावली की टीम अगर बात करें तो बिल्कुल एक अच्छी टीम है। रन बनाते हैं, कभी गेंदबाजी में असरदार होते हैं, लेकिन दोनों तरफ अच्छा प्रदर्शन होना बहुत जरूरी है। फील्डिंग और एक बार फिर बॉलिंग और उसके साथ बैटिंग, अच्छा संतुलन होना बहुत जरूरी। इस गेंद को ऑन साइड पर खेल दिया। गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाती भी 6 रनों के लिए। खेल खल्लास। यह मुकाबला शानदार तरीके से रॉयल 11 एडवन ने जीत लिया है। माझी आई देते हटा, माझी आई देते हटा। एडवन बेटावर पडलाय धुका ग आई माझी झुल्या बघेत धोका। एडवन बेटावर पडलाय धुका ग आई माझी झुल्या बघेत धोका। एडवन गावावर पडलाय दुकान आई माझी झुल्यावर घेत धोका। एडवन गावावर पडलाय दुकान आई माझी झुल्यावर घेत धोका।